किती रक्कम प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने कॉरिडॉरची रचना असणार. आम्ही जो कॉरिडॉरचा प्रकल्प नगरपालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने तयार केला होता त्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात नव्हती, नगरसेवक अस्तित्वात नव्हते. त्यानंतर निवडणुका झाल्या, परंतु कायद्यानुसार आमचा आराखडा शासनाकडे गेला मंजुरीसाठी आणि तो मंजूर देखील झाला. त्या आराखड्याची माहिती नगरसेवकांना देण्यासाठी जवळपास 3,993 कोटींचा हा आराखडा आहे आणि या आराखड्याचे वेगवेगळे घटक आणि कोणत्या कोणत्या बाबी समाविष्ट आहे, पुनर्वसन धोरण कशा पद्धतीचे आहे या सर्व बाबींची माहिती दिली आहे. अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले, त्यांची उत्तरं देण्याचा आज आम्ही प्रयत्न केला आहे. आमचा पुढे देखील नगरसेवकांसोबत नियमित बैठका होतात. आम्ही निवासी व्यावसायिकांना व्यावसायिक दुकानदार जे आहे त्यांना आम्ही 52 जागा परत देण्याचा नियोजन केलं. एखादी व्यक्ती समजा 1000 चौरस फुटाची मालक असेल, व्यावसायिक जागा असेल तर त्याला 4 कोटी, परंतु जर त्याला व्यवसायासाठी जागा 50% हवी असेल तर त्यातल्या 80 लाख रुपये कमी करून घेतले. MRTC कायद्यानुसार अभियानात येणार आहे. सर याच्यासाठी रेसिडेन्शियल व्यावसायिक करायच्या 50% एकूण निवासी बाधित 400-700च्या आसपास आहे. 700च्या आसपास व्यावसायिक बाधित आहेत आणि भाडेकरूंची संख्या जवळपास 260. भाडेकरून उत्पन्नाची नुकसान भरपाई मिळेल आणि त्यांना गाळा मिळेल, परंतु तो कॉरिडॉरच्या बाहेर चर्चा करा. भूसंपादन जवळपास 6 हेक्टरचं भूसंपादन आहे, म्हणजे 15 एकर भूसंपादन. बाधितांना नकाशा मान्य नसेल, आक्षेप असेल कायदेशीर प्रक्रिया यापूर्वी जेव्हा आपण MRTP कायद्याअंतर्गत 37(2) प्रस्ताव दाखल होता त्यावेळी देखील आपण लोकांचे आक्षेप मागवले होते. 2000 पेक्षा जास्त आक्षेप आले होते ते आपण शासनाकडे पाठवले होते. त्याच्यानंतर जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा प्रत्येक मालमत्ता धारकांना नोटीस दिली जाईल, त्यांचं म्हणणं आहे. परंतु नकाशा आम्हाला मान्य नाही, याच्यावरती जर आराखडा मंजूर झाला असेल, नीती मंजूर झाला असेल त्याच्यामध्ये बदल होणं. सर 82चे पुनरावृत्ती याचा अहवाल नगरविकास विभागामार्फत शासनाला सादर झाला. बहुतांशी प्रक्रिया कॉरिडॉर करण्यात येऊ नये तेव्हा कॉरिडॉरची आवश्यकता निर्माण झालेली आहे. तेव्हा अशा पद्धतीच्या हद्दीवर शासनामध्ये म्हणजे DP मध्ये विकास आराखड्याचा समावेश करण्याचा निर्णय झालेला. सर 82ची पुनरावृत्ती आता होणार आहे. हा प्रकल्प राबवण्याच्या अगोदर सर 82ची पुनरावृत्ती होणार नाही यापूर्वी ह्याचे शासन आणि प्रशासन होणार नाही, याची 100% हमी दिली जाते. होणार नाही. प्रत्येक गोष्ट पारदर्शक पद्धतीनं, कारण हा प्रकल्प अतिशय वरिष्ठ दर्जाच्या पदाधिकारी असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. लाखो वारकऱ्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळे याच्यामधल्या पारदर्शक अशा पद्धतीचे माझ्या आराखड्यामध्ये जेव्हा मी नोटीस काढेल तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तुम्ही योग्य फोरम पुढे त्याला चॅलेंज करा. विचारणा करणं हा सर मी तुम्हाला अपेक्षित आहे. माझ्याकडून उत्तर कशासाठी हवं मी लेखी देतो. सर मुख्यमंत्र्यांसमेत सर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसमेत बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री महोदय देखील प्रतिनिधी आहेत. या दोन्ही व्यक्तींना आपापसात अर्थ म्हणजे संपर्क साधण्यासाठी प्रशासनाची कुठली अडचणी आहे म्हणजे एखाद्या सभेमध्ये त्यांना बोलता नाही आलं असं कदाचित त्यांचं म्हणणं असू शकतं. यानंतरही त्यांना अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलता येईल.
तो संवाद कुठेही थांबलेला नाहीये, कुणीही थांबवलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी सर मंत्रालय नाही, नगरसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची भूमिका समजून घेतली. त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी काही नवीन मुद्दे उपस्थित केले की जे आम्ही आराखडा तयार करताना आमच्या नजरेसमोर नव्हते, किंवा आराखड्यामध्ये जो एरिया आमचा आहे त्या एरियाच्या बाहेरचे देखील काही प्रश्न यामध्ये त्यांनी उपस्थित केले आहेत. आम्ही त्याच्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देतो. सर मंत्रालयात तुमची जर जुनी अलाइनमेंट असली असती तर आतापर्यंत प्रत्यक्ष कामं सुरुवात झाली असती, शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. काय सांगता याबाबत? निश्चित सुरुवातीला थोडा विरोध झाला होता, पण तो कशामुळे झाला तर शेतकऱ्यांचं अज्ञान होतं. प्रति एकर किती मोबदला मिळणार आहे, कशा पद्धतीनं कामकाज होणार आहे, काय, या बऱ्याचशा बाबींचं अज्ञान होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा विरोध केला होता. पण त्यांचा अवेअरनेस निर्माण होईपर्यंत संदेश गेला की अलाइनमेंटवर खूप विरोध आहे, आणि मग त्यामुळे सरकारनं नवीन अलाइनमेंट स्वीकारली. आणि नवीन अलाइनमेंटवर तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10 पटीनं विरोध वाढलेला दिसला. म्हणजे शक्तीपीठ बांधणीबाबत आगीतून फुपाट्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. पण जुन्या अलाइनमेंटवरच्या लोकांचं आम्ही प्रबोधन केलं, त्यांना आम्ही काउन्सिलिंग केलं की शक्तीपीठ महामार्ग हा विकासाची गंगा आहे, विकासाची गंगोत्री आहे, विकासाचं मोठं माध्यम आहे, आणि याला विरोध करू नका. त्याप्रमाणे आम्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण केला, आणि त्यामध्ये आम्हाला यश आलं. जवळजवळ 95 ते 97% लोकांनी या प्रकल्पाला परवानगी दिली, त्यांनी सहमती दिली, आपल्या जमिनी देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. आटपाडीपर्यंत म्हणजे इकडून सोलापूर जिल्हा तर सगळाच संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे, भूसंपादनाचं काम 95% पूर्ण झालंय. आटपाडी तालुक्यामध्ये पण भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय. त्याच्या पुढं सरकारनं संयुक्त मोजणीच्या नोटिसा दिलेल्या नव्हत्या, आणि त्या नोटिसा न दिल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा विरोध आहे किंवा नाही हे सरकारला कळालं नाही. प्रत्यक्ष विरोध करणारे लोक, त्यांचा 1 गुंठा सुद्धा गेलेला नव्हता, तिसरेच लोक कोणीतरी विरोध करत होते. पण प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांनी मात्र विरोध केलेला नाही. हे आम्हाला जेव्हा आम्ही त्यांच्या 1 to 1 संपर्कात गेलो, डोअर टू डोअर आम्ही जेव्हा फिरलो, प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा संपर्क साधला, तेव्हा कळालं की या प्रकल्पाला कुणाचाच विरोध नाहीये, सगळ्यांनी या प्रकल्पाचं स्वागतच केलंय. त्यामुळं तो थोडासा कम्युनिकेशन गॅप झाला, आणि त्यामुळे नवीन अलाइनमेंटचा उदय झाला. पण नवीन अलाइनमेंटवर प्रचंड विरोध आहे, हे आज तुम्ही सगळे बघताय, सगळं महाराष्ट्र राज्य बघताय. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे ही मागणी घेऊन गेलो होतो की तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो नव्या अलाइनमेंटवर रखडलेला दिसायला लागलाय. खूप तिथं विरोधामुळं पेच तयार झालाय, आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की साहेब, तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो जुन्या अलाइनमेंटवरच पूर्ण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही जुन्या अलाइनमेंटवर या, आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करू, असा आम्ही त्यांना विश्वास दिला. त्यावर ते म्हणाले की निश्चित आम्ही तुमचा सकारात्मक विचार करू. मुख्यमंत्री साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं, त्यांचं एकूण फेशियल एक्सप्रेशन जे होतं ते या जुन्या अलाइनमेंटला पॉझिटिव्ह आहेत, असंच आम्हाला विश्वास वाटतो. या भागाचे नेते, विमा कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार धनंजय माडिक साहेब यांची याबाबत काय भूमिका आहे? तुम्ही त्यांचे खूप निकटवर्तीय म्हणून या भागात समजले जातात, विमा परिवर्तित संघटक समन्वयक म्हणून तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याशी मुख्यमंत्री साहेबांची भेट झाल्यानंतर काही चर्चा झाली का? त्यांचं काय म्हणणं आलं, काय उत्तर आलं का? मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी जी चर्चा सविस्तरपणे झाली ती त्यांच्या कानावर घातली. या अगोदर खासदार धनंजय माडिक साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांबरोबर 2 ते 3 वेळा या प्रश्नाबाबत चर्चा सविस्तर केलेली आम्हाला माहिती आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले 7 ते 8 आमदार आदरणीय धनंजय माडिक साहेब यांच्या संपर्कात आहेत. त्या सगळ्यांना पण जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच हा महामार्ग व्हावा असं वाटतं. तशा पद्धतीचा चर्चा आणि तशा पद्धतीची पत्र त्यांनी ऑलरेडी सरकार दरबारी सादर केलेली आहेत. आदरणीय खासदार धनंजय माडिक यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व जनतेला, सर्व शेतकऱ्यांना या प्रकल्पाला विरोध करू नका असं आवाहन 2 वर्षापूर्वी केलेलं मला आठवतं. आणि त्यांच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व शेतकऱ्यांनी जुन्या अलाइनमेंटवर त्यांची सहमती दिलेली आहे.